नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे चेटूक आणि या कथेचे लेखक आहेत अनुप साळगावकर. चला तर मग कथेला सुरुवात करूया. चंद्रमौळीच्या अरण्यशेजारी असलेल्या आदिवासी पाड्यात एक नवशिक्या पोलीस पाटलाची नियुक्ती झाली. इतकी वर्षे या पाड्यावरचा पोलीस ठाण्याचा बंद दरवाजा आज काय तो उघडला. पाड्यावरची 2-4 मंडळी पोलिसांच्या मदतीला आली. मनावरची आणि ठाण्यातली सगळी जळमटं काढून पोलीस नव्या उमेदीनं कामाला लागलं. गावकऱ्यांना भेटून काही तक्रार तगादा आहे का ते तपासू लागलं. अचानक एक दिवस जित्या सापडेना व असं म्हणत 4-1 गावकरी अचानक ठाण्यात आले. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी गावकऱ्यांना उघड्या पठारावर स्मशानाशेजारी मानवी खोपडी आणि हाडं सापडली. या घटनेने पाड्यावर एकच खळबळ उडाली. काल रात्रीपासून पाड्यावरचा जित्या गायब होतो काय आणि आज ही हाडं कुठं सापडतात काय, यात सगळ्या गावकऱ्यांचे एकच म्हणणे पडले. या गावात जे काही वाईट वंगळ होतं ते त्या चंद्रमौळी अरण्यातल्या टेकड्यावरच्या चेटकिनीमुळेच होतं. पोलिसांना तर सगळ्या गावकऱ्यांनी चेटकिनीबद्दल सारं सांगून हैराण केलं होतं. त्या रात्री ठाण्यातून बाहेर पडताना पोलिसाला एका झोपडीबाहेर 4 पायीवर एक हडकुळा माणूस झोपलेला दिसला. अंगावर चिखलाचा हारापलेला थर, केस त्या चिखलाच्याच लगद्याने सुकून घट्ट झालेली. पोलिसाला चर्र चर्र पाचोळ्यात पावलांचा आवाज आला. हा प्रकार काहीतरी विचित्रच दिसतोय असं वाटलं. तो तिथेच एका झाडापाठीमागे लपून राहिला. तेवढ्यात एक साधारण 3-4 फुटांची काळी कुट्ट केस विस्फारलेली बाई त्या माणसाभोवती आली. तिला पाहता झोपलेला माणूस दचकला. ती म्हणाली, चल संग, तुझा बळी द्यायचाय. तुझा देव बोकड मागतो पण माझा माणूस. काही क्षणात तिथं एका कोल्ह्यासारखं दिसणारं काळवेर मोठालं कुत्रं आलं. त्या बाईने काही बाई मंत्र पुटपुटला आणि झटक्यात तिने आणि त्या माणसाने आपला आकार सूक्ष्म केला आणि त्या कुत्र्याच्या पाठीवर बसून अरण्याच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ पोलीसही धावला. आपल्या पाठी कुणीतरी धावतंय हे त्या चेटकिनीला दिसलं असावं. ती जागीच थबकली. तिला पाहून पोलीसही डचमळला. तेवढ्यात त्या चेटकनीने एक टोकदार चाकू गप्पकन पोलिसाच्या दिशेने फेकला. सर्रकन असा आवाज ऐकून पोलीस दचकून उठला. सगळ्या अंगाला डबडबून घाम आला होता. त्या स्टेशनातल्या काळाकुट्ट अंधारात छताला फक्त पंखा गरगरत होता. पोलीस भानावर आला तेव्हा समजलं हे सगळं तर स्वप्न आहे. रात्रीचे किती वाजले होते कुणास ठाऊक. चहूकडे किर्र अंधार दाटून भरला होता. ठाण्यातून घराकडे निघायला पोलिसांना बराच उशीर झाला होता. पोलीस हातात बॅटरी धरून वाट शोधत जात राहिले. तरी ते स्वप्न काही केल्या पाठलाग सोडेना. सारखं तो फेकलेला चाकू कुठून तरी सरकन येईल असं वाटत राहायचं. मनात एक वेगळ्याच प्रकारची भीती दाटून आली होती. नदी किनाऱ्यावरून चालताना काळोख्यात ठेच लागून तो धपकन पडला. तोच तळपायाखालून कमरेत जोरदार कळ गेली. सगळा चिखलगाळ अंगभर लागला. कसाबसा उठला. पाय मोडत चालून एका घराचा आडोसा घेतला. घराबाहेरच्या 4 पायीवर बसला. एक थंडगार वाळ्याची झुळूक चिखलाने माखलेल्या अंगावरून सळसळून गेली. डोळे आपसुकच मिटले गेले. अंग 4 पायीच्या स्वाधीन झालं. आता उठायची इच्छा असूनही उठता येईना एवढं शरीर थकून गेलं होतं. तेवढ्यात वाऱ्याच्या वेगात ती आली. काळी कुट्ट
केस वाऱ्यावर भुरभुरत टाकून समोर उभी राहिली आणि म्हणाली, चल संग, तुझा बळी द्यायचाय. हे शब्द पोलिसांच्या कानात कोणीतरी गरम तेल घातल्यासारखे घुसले. काही करायच्या आतच त्या विचित्र दिसणाऱ्या बाईने मंत्रशक्तीने आपला आणि पोलिसाचा आकार सूक्ष्म केला. जवळच उभ्या कोल्ह्यासारख्या दिसणाऱ्या काळ्या कुट्ट कुत्र्यावर बसून दोघं अरण्यात शिरली. अरण्यात दूर कुठेतरी एक शेकोटी पेटताना दिसली. शेकोटीजवळ जाताच कुत्रा थांबला. त्या बाईने आपले खरे चेटकिणीचे रूप धारण केले. साधारण 8-10 फूट उंच, घुबडासारखं बाकदार नाक, अर्ध अधिक लाल लाल डोळे, खोबणीतून बाहेर आलेले, पायापर्यंत सळसळणारे पांढरे केस. हे रूप पाहून पोलिसाचा थरकापच उडाला. तोंडाचा वासला गेला. घसा अगदी गळ्यापर्यंत सुकला होता. तोंडातून शब्द फुटेनासे झाले. अंगातून सगळी शक्ती गळून पडली. अंग गपगार पडलं. पायाची कळ ठणकावून मस्तकात जाऊ लागली. कुत्रा पोलिसाकडे नजर रोखून पाहू लागला. बळी द्यायचा म्हणून चेटकिनीने धारदार चाकू काढला. कुत्रा आणि चेटकिनीची नजरानजर झाली. कुत्र्याच्या तोंडून लाळ गळू लागली. पोलिसाचा बळी घेण्यासाठी कुत्रा आणि चेटकिनीत चुरस निर्माण झाली. शेकोटीच्या बाजूला पडलेल्या पोलिसाचा बळी देण्यासाठी चेटकीन चाकू घेऊन पुढे सरसावली. चाकूने ते सपकन गळा चिरणार हे दिसताच कुत्र्याने पोलिसावर झडप घातली. वारा जोरात सरसरला. पोलीस क्षणभर भानावर आला. अंगात सगळं बळ आणून हाताच्या कोपऱ्याला हिसका देऊन शेकोटीपासून 4 हात दूर सरकला. वाऱ्याच्या प्रचंड वेगात शेकोटी भडकली होती. त्याची झळ चेटकिनीच्या विस्कटलेल्या केसाला लागली. केसांनी पेट घेतला. पोलीस जागचा सरकल्याने कुत्र्याची झडप चुकली. तो थेट चेटकिनीच्या अंगावर जाऊन आदळला. चेटकिनीचा तोल गेला आणि ते कुत्र्याला घेऊन शेकोटीत पडली. ज्वाला आभाळभर पसरल्या. आसमंतात एक जोरदार हृदयद्रावक किंकाळी पसरली आणि कुत्र्याच्या कुई कुई रडण्याचा आवाज आला, अगदी कर्कश. दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात भेदरलेल्या नजरेने काही गावकरी आले. पाटील, तिथं ते पठारावर स्मशानाशेजारी चांगली 8-10 फुटाची हाडं पडल्यात बघा. हे बी त्या चेटकिणीचंच काम आहे. गावकऱ्यांचं बोलणं ऐकून पोलिसाने नजर उचलून वर पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर फक्त एक बारीक हास्यरेषाच होती.